नमस्कार मित्रांनो, अर्टप कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की या ठिकाणी सेबीची न्यूज चालू आहे. आता 15 तारखेला परत त्यांचे जे पॅनल आहे त्याची मीटिंग पण आहे या ठिकाणी. आता इथे मित्रांनो बघताय तुम्ही की बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की आता सेबी या ठिकाणी लॉट साईज वाढवणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी विकली जे कॉन्ट्रॅक्ट आहेत म्हणजे आता प्रत्येक दिवशी एक्सपायरी आहे. सोमवारी मिड कॅप निफ्टी आहे, मंगळवारी फिन निफ्टी आहे, बुधवारी बँक निफ्टी आहे, गुरुवारी निफ्टी, शुक्रवारी सेन्सेक्सच्या अशा एक्सपायरी आहे. तर तुम्ही बघू शकता की आता हे एक्सपायरी जे आहेत ना, हे एक लिमिटेड एक्सपायरी या ठिकाणी ठेवायचा विचार हा सेबीचा आहे. हे एक आपल्या रिटेल ट्रेडरच्या बाजूने हे एक चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी लॉट साईज वाढणार आहे ते देखील एक रिटेल ट्रेडर जो आहे त्याच्या हिशोबाने एक चांगली गोष्ट आहे, जेणेकरून तो काय करेल की छोटी छोटी कॅपिटल जेव्हा मार्केटमध्ये घेऊन येतो तेव्हा तो जास्त लॉस करतो, पण तो जेव्हा शिकून मार्केटमध्ये येतो व्यवस्थितपणे तर तो त्या ठिकाणी प्रॉफिट करतो. तर या ठिकाणी कुठेतरी रिटेल ट्रेडरवरती या ठिकाणी आळा बसणार आहे. जर या ठिकाणी लॉट साईज वाढली तर या ठिकाणी रिटेल ट्रेडरला थोडंसं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येणं थोडंसं या ठिकाणी अवघड होऊ शकतं. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो की आपण मार्केटमधनं कशाला आलो आहे, कशासाठी आलो आहे आपण मार्केटमध्ये आपण या ठिकाणी पैसा कमवण्यासाठी आलेलो आहे. आणि ज्यांनी मार्केटमध्ये या ठिकाणी नॉलेज घेतलेलं आहे, ज्यांना व्यवस्थित मार्केट समजतं ते लोक या ठिकाणी मित्रांनो कितीही लॉट साईज झाली, कितीही काही झालं तर या ठिकाणी मार्केट हे कधीही सोडणार नाहीत. तर आपल्याला काय करायचं की जरी फ्युचर आणि ऑप्शन हे बंद होणार नाही, शक्यतो बंद होणारच नाही, हा हेजिंगसाठी केलेला आहे, शक्यतो हे बंद होणार नाही. जर सपोज बंद झालंच तर काय करायचं? तर काय करायचं आपल्याला की या ठिकाणी आपण बघायचं, जर आपल्या हिशोबाने जर या ठिकाणी मित्रांनो फक्त फ्युचर ऑप्शनमध्ये जर या ठिकाणी बदल झाला तर काही अडचण नाही आहे. पण या ठिकाणी मित्रांनो जर सेबीने जर या ठिकाणी आपल्याला इंट्राडेमध्ये देखील या ठिकाणी तीच कंडिशन लावली की तुम्ही ठराविकच या ठिकाणी मार्जिन तुम्हाला दिलं जाईल. या ठिकाणी आता मार्जिन जर बघितलं आपण, या ठिकाणी आपण इंट्राडेचं हे सेन्सेक्स आपल्याला नको आहे. आता इंट्राडेसाठी जर मित्रांनो इथे आपण काय करूया की या ठिकाणी एखादा स्टॉक घेऊया, ठीक आहे. या ठिकाणी TITAN, ठीक आहे. आता हा जो टायटनचा स्टॉक आहे हा आता आपण इथे बायला इथे क्लिक केला. तर हा बायला इथे क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो बघताय तुम्ही ट्रेडिंगसाठी या ठिकाणी जर हा आपण स्टॉक इथे बाय केला तर या ठिकाणी तुम्ही बघताय डाऊन साईडला की या ठिकाणी जो लिव्हरेज इथे आपल्याला भेटत होतं 5, ठीक आहे, 5 पाच पाच पटीमध्ये, तर हे या ठिकाणी कमी करायला नको. हा एक आपल्यासाठी काय होणार आहे, इंट्राडेमध्ये हा जर आपण जो मार्जिन आपल्याला भेटत होता तो जर कमी केला तर या ठिकाणी रिटेल ट्रेडर जो आहे इंट्राडेमध्ये पण इथे टिकणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर या ठिकाणी मग आपल्याला काय करावं लागेल की स्विंग ट्रेडिंग करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, वेगवेगळे जे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि महिना, आठवडा, 2 महिने अशा पद्धतीने, 6 महिने अशा पद्धतीने लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला काय करावं लागेल, मार्केटमध्ये जे आहे या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला घेत जावे लागणार आहे. तर हे आहे सेबीचं. आता बघू की काय होतं, सेबी काय करते कोणाला माहीत नाही आहे. बघूया की त्यांची कमिटीची मीटिंग सुरू आहे आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह जर निर्णय आला तर आपल्याला थोडंसं रिटेल ट्रेडरला सावध राहून या ठिकाणी काम करायचं की मार्केटमध्ये बघता तुम्ही एकदम धडाधड कशा पण स्पाईक येतात, कुठले प्राइज ॲक्शन काम करत नाही, काही काम करत नाही. तर आपल्याला थोडं सांभाळून ट्रेड करायचं आहे. आणि या ठिकाणी जर आपण काय करायचं, फ्युचर ऑप्शनमध्ये जर लॉट साईज वाढली तर या ठिकाणी अजून निर्णय झालेला नाही की या ठिकाणी कम्युनिटीमध्ये काय होणार, तर आपण लगेच इकडे काय करायचं मित्रांनो, कम्युनिटीकडे वळायचं. त्याचबरोबर आपण फ्युचरमध्ये या ठिकाणी काम करू शकतो. कम्युनिटीमध्ये देखील आपण या ठिकाणी नॅचरल गॅस बघता तुम्ही, इथे नॅचरल गॅस आहे, क्रूड ऑइल आहे, तुम्हाला ज्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो इथे छोटंसं कॅपिटल लावून या ठिकाणी आपण हा जर चार्ट ओपन केला तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपण ट्रेड करू शकतो छोटंसं कॅपिटल लावून. अगेन या ठिकाणी आपण ट्रेडचा इथे प्लॅन या ठिकाणी करू शकतो. तर हा जो चार्ट आहे आता नॅचरल गॅसचा चार्ट आहे, बघताय तुम्ही एक्सपायरी याची जवळ आलेली आहे. ह्याच्यामध्ये मुवमेंट एकदम स्लो मुवमेंट होते मित्रांनो, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता आज मार्केट बंद असल्यामुळे हा चार्ट व्यवस्थित दिसत नाही, आपण 5 मिनटावरती करून बघूया. 5 मिनटावरती या ठिकाणी दिसत आहे पण तोही व्यवस्थित इथे दिसत नाही आहे चार्ट. तर आपल्याला कुठेतरी मार्केटमध्ये आपल्याला पैसा मिळवायचा आहे तर आपण काय करायचं, तर आपल्याकडे इंट्राडे ऑप्शन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे आपण काय करू शकतो, तर या ठिकाणी हे जे आहे
कम्युनिटी आहे, त्याचबरोबर करन्सी आहे, तर त्याच्यामध्ये देखील आपण या ठिकाणी ट्रेड इथे करू शकतो. तर आता इथे जर आपण बघितलं तर ऑप्शनमध्ये इथे बघितलं तर इक्विटी आहे, म्युच्युअल फंडमध्ये देखील आपण गुंतवणूक करून चांगला पैसा या ठिकाणी कमवू शकतो, कम्युनिटीमध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे की आहे कुठे गेलं ते इथे आपल्याला करन्सीचं पण दाखवतं, पण इथे दाखवत नाही सध्याला. तर करन्सीमध्ये देखील मित्रांनो आपण या ठिकाणी छानपैकी ट्रेड करून प्रॉफिट इथे करू शकतो. इथे देखील जर मार्जिन जर कमी झालं तर इथे आपल्याला काय होणार आहे, या ठिकाणी जे आहे मार्केटमध्ये ट्रेड करणं थोडंसं आपल्याला थांबवावंच लागणार आहे. तर इथे आता मोबाईलमध्ये तर दिसतं, मी काय करतो की हे वायफायचं ऑप्शन आहे त्यांना, मोबाईलमध्ये दिसतं इथे करन्सीमध्ये आपण ट्रेड करू शकतो, पण इथे का दिसत नाही काय माहीत नाही. ठीक आहे, आता हे ओपन केलेलं आहे धन वायफाय आणि आता मी माझ्या मोबाईलमधनं या ठिकाणी ऑप्शन कम्युनिटी आहे, कुठे गेले हे, मला वाटतं मार्केट बंद झालं की गायब होतं बहुतेक हे. तर आता इथे मोबाईलमध्ये पण दिसत नाही मित्रांनो. ऑप्शन ट्रेडिंगला जर इथे क्लिक केला आपण तर इथे काय होतं आहे, डेस्कटॉपवरती येत नाही आहे. ठीक आहे, कारण तो एक छान ऑप्शन आहे आपल्यासाठी की आपण करन्सीमध्ये देखील या ठिकाणी ट्रेड करू शकतो. तर इथे आपण बघूया की सर्च करूया USD INR, समजून येईल USD आणि INR. ठीक आहे, इथे का नाही आहे USD JP हा INR फ्युचर समरी. तर ह्याला आपण क्लिक करूया आणि ह्याचा जो चार्ट आहे इथे आपण हे पहा ओपन करून बघूया ट्रेडिंग व्ह्यूवरती. ह्याच्यामध्ये देखील आपण काय करू शकतो की ह्याच्यामध्ये देखील कमी कॅपिटल वापरून ह्याच्यामध्ये देखील आपण ट्रेड करू शकतो. पण इथे काय होतं की या ठिकाणी प्रॉफिट हे छोटे छोटे होत जातात, तर त्या पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे प्रॉफिट या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत. या ठिकाणी जसं तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीमध्ये फास्ट मुवमेंट भेटत होती तशी मुवमेंट इथे भेटणार नाही, पण या ठिकाणी तुम्ही मित्रांनो दिवसाला आरामशीर 1,000 रुपये तरी इथे सहज या ठिकाणी कमवू शकता. पण कारण इथे काय होतं, या ठिकाणी व्हॉल्यूम जो आहे कमी असतो, या ठिकाणी जास्त लोक इथे वळत नाहीत आणि त्याच्यानंतर जर ह्याच्यामध्ये देखील आपल्याला जमलं नाही तर आपल्यासाठी जो महत्त्वाचा जो पर्याय आहे मित्रांनो, तो म्हणजे आपण काय करायचं की आपलं जे या ठिकाणी डेल्टा एक्सचेंजचं जे अकाउंट आहे, ठीक आहे, आपलं जे इंडियाचं डेल्टा एक्सचेंज, आता हे जे तुम्हाला खाली ब्लू कलरचा जो आयकॉन दिसतो तो हो ग्लोबलचा आहे आणि हे जे ग्रीन आणि ऑरेंज दिसतं हे आपलं इंडियन डेल्टा एक्सचेंजचं वेबसाईट आहे, प्लॅटफॉर्म आहे. तर ह्याच्या थ्रू म्हणजेच जर रिटेल ट्रेडरला NSE BSEमध्ये जर या ठिकाणी ट्रेड भेटत नसतील तर ते काय करणार, या ठिकाणी ते जे काय करणार ते सर्व लोक या ठिकाणी इथे येऊन काय करणार, या ठिकाणी आपलं जे हे आहे डेल्टा एक्सचेंज त्याच्यामध्ये या ठिकाणी ट्रेड करायला या ठिकाणी जास्त महत्त्व देणार. आणि इथे काय मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला काही बंधन नसतं कोण्या गोष्टीचं, हे 24 तास मार्केट सुरू असतं, तुम्ही कधीही झोपीत न उठा हे मार्केट चालूच असतं. तर ह्या मार्केटमध्ये तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकता, तुम्हाला कधीही घ्यायचं आहे. या ठिकाणी 15 मिनिटाचे टाईम फ्रेम आहे, तुम्ही टाईम फ्रेम चेंज करू शकता 5 मिनिटाची. आता या ठिकाणी मार्केट हे डाऊन साईडला येत आहे. हा बिटकॉईनचा चार्ट आहे. आता बिटकॉईनमध्ये BTCमध्ये आपण याला बिट्टो म्हणू, बिट्टो आहे. तर ह्या बिट्टोमध्ये देखील आपण ट्रेड करू शकतो. आणि या ठिकाणी मित्रांनो बघताय तुम्ही ही जी ट्रेडलाईन होती, आता ही ट्रेडलाईन कशी वडायची, तर या ठिकाणी ही ट्रेडलाईन अशा पद्धतीने आपण वळू शकतो. आणि इथे जर हे डाऊन साईडला ट्रेडलाईन ब्रेक दिली किंवा हे जे 200 EMA सॉरी 15 EMA आहे, येलो कलरची लाईन आपली, सॉरी VWAP आहे हे, तर VWAP जर खाली इथे क्लोजिंग आपल्याला भेटली तर इथे आपण सेलसाठी प्लॅन करू शकतो. आणि आपले जे टार्गेट या ठिकाणी येणार आहे जवळपास 57,700 पर्यंत या ठिकाणी ठेवून आपण डाऊन साईडला या ठिकाणी ट्रेड करू शकतो. ह्याच्यामध्ये देखील खूप छान प्रॉफिट होतो मित्रांनो. मी अजून ह्याच्यामध्ये जे आहे सुरुवातीला ट्रेड केला होता, ग्लोबलमध्ये केला होता, इंडियनमध्ये केला नाही मी ट्रेड अजून. कारण या ठिकाणी जर आता आपण क्लिक केलं, इथे जर क्लिक केलं तर या ठिकाणी काय होतं की ॲड फंडमध्ये जे आहे इथे जर तुम्ही बघितलं, हे बघा मी किती वेळेस इथे ट्राय केलेला आहे की ॲड फंड करायला, या ठिकाणी ॲड फंड होत नाही. इथे जो ऑप्शन येतो तो IMPचाच ऑप्शन येतो. तर या ठिकाणी मी वाट बघतो की इथे जर दुसरा ऑप्शन वगैरे आला तर त्याच्या थ्रू या ठिकाणी मी या ठिकाणी अमाऊंट टाकून या ठिकाणी ट्रेड करायला या ठिकाणी विचार करणार आहे. सध्याला तर या ठिकाणी अजून मी डेल्टा इंडियनमध्ये ट्रेड केला नाही, जो ग्लोबल आहे त्याच्यामध्ये ट्रेड केलेला आहे.
आता ह्याच्यामध्ये बघूया की आपल्याला जर या ठिकाणी एक छान जर अपॉर्च्युनिटी इथे भेटली तर इथे आपण डायरेक्टली इकडे शिफ्ट होणार आहोत. कारण काय होतं की या ठिकाणी इकडे शिफ्ट झालेलं कधीही चांगलं. कारण इंडियन मार्केटमध्ये मित्रांनो या ठिकाणी आता खूप सारा आता बबल होत आहे. या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला ट्रेड भेटत नाही तिथे. तर आपण काय करायचं की आपलं जे ग्लोबल आता आपल्याला सुरू केलेलं आहे BTC वगैरे, तर त्याच्यामध्ये इथे आपण छोटे छोटे दिवसाला $2-3 किंवा $10 टार्गेट ठेवून $10 प्रॉफिट किंवा $10 लॉस हे ठेवून देखील आपण इथे छानपैकी मुवमेंट इथे कॅप्चर करू शकतो. तर इथे जर बघितलं आपण तर इथनं ते इथपर्यंत मुवमेंट जवळपास 400 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण मुवमेंट इथे कॅप्चर करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.